कधी असा मॅच पाहिला आहे का जिथे तुम्हाला शेवटपर्यंत वाटतं आपण जिंकणार पण शेवटी सगळं संपतं? 2019चा वर्ल्ड कप सेमीफायनल, एम एस धोनी रन आऊट, तो एक मुवमेंट आणि करोडो लोकांचं स्वप्न तुटतं. आज आपण पुन्हा जागणार आहोत तो मुवमेंट, बॉल बाय बॉल, इमोशन बाय इमोशन. इंडिया टुर्नामेंटमध्ये स्ट्रॉंग होती. रोहित शर्माची सेंचुरी मॅसेज, विराट कोहलीची कॅप्टन्सी कॉन्फिडन्स आणि फॅन्स ऑलरेडी बोलत होते कप आपला आहे. पण समोर होती न्यूझीलंड, सायलन्स किलर. मॅच सुरू झाला पण अचानक पाऊस आला. गेम पाऊस, प्रेशर डबल. नेक्स्ट डे मॅच रिझ्यूम आला. न्यूझीलंडने फायटिंग कोर केला. इंडियाची बॅटिंग सुरू झाली. रोहित शर्मा आऊट, विराट कोहली आऊट. स्कोर 5 रन 3 विकेटवर होती. स्टेडियममध्ये सायलेंट झाले. फॅन शॉक्समध्ये. रवींद्र जडेजाने एकट्याने मॅच फिरायला सुरुवात केली. 6-4 ॲग्रेशन. इंडिया परत येते गेममध्ये. होप जिवंत होता. एम एस धोनी क्रीजवर होता. फॅन विश्वास ठेवत होते धोनी आहे मॅच जिंकणार. पण एक रन, एक थ्रो, धोनी रन आऊट, तो मुवमेंट, सगळं संपलं. रवींद्र जडेजाची फाईट अनलेस ठरली. इंडिया हारली. फॅन्स रडत होते. प्लेयर सायलेंट झाले. कधी कधी एक मुवमेंट सगळं बदलतो. 2019 सेमीफायनल भारतासाठी तसाच मुवमेंट होता. तुम्हाला काय वाटतं? तो रन आऊट नसता झाला तर इंडिया जिंकली असती का? नक्की कमेंटमध्ये सांगा.